नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। आयपीओ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा आयपीओ मधून चांगली कमाई करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। आयपीओ म्हणजे काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग। जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले समभाग म्हणजे शेअर्स पब्लिकला विकते आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करते, त्याला आपण आयपीओ म्हणतो। उदाहरणामध्ये समजा एखाद्या कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त भांडवल उभारायचे आहे, म्हणजे जास्त कॅपिटल उभारायचे आहे, त्यासाठी कंपनी आपले समभाग पब्लिकला विकते आणि बाजारातून पैसा उभारते। यामुळे काय होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता। नंबर 1, गुंतवणूकदारांना त्या कंपनीत मालकी मिळते। नंबर 2, कंपनीला मोठी होण्याची संधी मिळते। नंबर 3, शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूक संधी उपलब्ध होते। आपण आता बघूया कंपन्या आयपीओ का काढतात। नंबर 1, व्यवसाय वाढवण्यासाठी। नंबर 2, नवीन प्रोजेक्टसाठी भांडवल उभारण्यासाठी। नंबर 3, कर्ज फेडण्यासाठी। नंबर 4, ब्रँड व्हॅल्यू आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी। आपण आता बघूया आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी करावी। जर तुम्हाला कोणत्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायचं असेल तर खाली स्टेप आहेत। नंबर 1, डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडा। जसे की जोरुदा, अपस्टॉक, एंजल वन या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमचं फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। जर तुम्ही आतापर्यंत डीमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही फ्रीमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। नंबर 2, आयपीओची माहिती मिळवा। जसे की एनएससी, बीएससी, सेबी यांच्याकडून तुम्हाला आयपीओची माहिती मिळते। नंबर 3, अप्लाय करा। यूपीआय किंवा बँकच्या एएसबीए च्या सेवेचा वापर करा। नंबर 4, शेअर्स अलॉटमेंट मिळाल्यानंतर ते डीमॅट अकाउंट मध्ये जमा होतील। नंबर 5, लिस्टिंग नंतर विक्री करा किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करा। आपण आता बघूया आयपीओ मध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे का। सुरुवातीला आपण बघूया फायदे। नंबर 1, कमी किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी। नंबर 2, लिस्टिंग नंतर मोठा परतावा मिळू शकतो। नंबर 3, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे। आपण आता बघूया जोखीम म्हणजे नुकसान। नंबर 1, सर्व आयपीओ फायदेशीर नसतात। नंबर 2, अलॉटमेंट मिळेल याची हमी नसते। नंबर 3, मार्केटमध्ये शेअरची किंमत घसरू शकते। आपण आता बघूया की यशस्वी आयपीओची काही उदाहरणे। झोमॅटो, नायका, पेटीएम, टीसीएस यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आयपीओद्वारे भांडवल उभारले आहे आणि काहींना मोठा परतावा मिळाला आहे, तरी काहींना नुकसानही झाले आहे। म्हणूनच आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना नेहमी संशोधन म्हणजे रिसर्च आणि मार्केट ट्रेंड समजून घेतला पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण आयपीओ म्हणजे काय, फायदे, तोटे आणि गुंतवणूक कशी करावी याबद्दलची माहिती आपण घेतली आहे। तुम्ही कोणत्या आयपीओ मध्ये गुंतवणूक केली आहे किंवा भविष्यात तुम्ही गुंतवणूक करणार आहात का, कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा। अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।